आज आपल्याला शिकायचं आहे शब्दाच्या शेवटी FUL आलं तर त्याचं फुल आवाज असलेले काही शब्द, तसेच शब्दाच्या शेवटी TIOUS या शब्दसमूह आलं तर त्याचा आपल्याला शियस करून असलेले काही शब्दांचं आज या ठिकाणी अभ्यास करायचं आहे. तर बघा, ई चा आवाज ई आणि त्याच्यानंतर यू, मग ब्यू, ब्युटीफुल, केअरफुल, युजफुल, पॉवरफुल, थँकफुल, हेल्पफुल, होपफुल, मीनिंगफुल, रिस्पेक्टफुल, सक्सेसफुल, हार्मफुल, fearful, joyful, colorful, peaceful, faithful. आता याच्यानंतर बघा, शब्दाच्या शेवटी TIOUS हा शब्द समूह आला तर आपल्याला त्याचा आवाज शियस करून वाजायचंय. बरोबर आहे की नाही? आपण काही वेळेस काय करतो, टिऔस असं करतो, टिऔस आहे की नाही? म्हणजे आपल्याला त्याचा आवाज जे काही ठरलेलं आहे ते माहीत नसलं तर आपण शब्द वाचताना चुका करतो. बरोबर? मग त्याचा आपल्याला काही वेगळा आवाज न करता शियस काय करायचंय, TIOUS दिसलं तर शियस करायचं. ambitious, cautious, fictitious, pretentious, suspicious, facetious, repetitious, expeditious, superstitious, vexatious, litigious. या ठिकाणी टी नाहीये, मग OUS आवाज आपल्याला अस करायचंय. शब्दाच्या शेवटी OUS असेल तर त्याचा आवाज अस जोडून वाचायचंय. मग लिटिजियस, ऑस्टेंटॅशियस, इनज्युडिशियस. तर अशा प्रकारे जर आपल्याला यांचा आवाज माहित राहिला, FUL चं फुल आवाज करणं, TIOUS चं शियस आवाज करणं हे आपल्याला माहित राहिलं तर कठीण शब्द आपल्याला सोप्या पद्धतीनं. ब्युटिफुल, केअरफुल, युजफुल, पॉवरफुल, थँकफुल, हेल्पफुल, होपफुल, मीनिंगफुल, रिस्पेक्टफुल, सक्सेसफुल, harmful, fearful, joyful, colorful, peaceful, faithful, Very good. ambitious, cautious, fictitious, pretentious, suspicious, facetious, repetitious, expeditious, superstitious, vexatious, litigious, ostentatious, injudicious. Very good.